नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार, निसर्ग हर्ब्स आणि MSCIT या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुनी म्हणती साधू, दाऊनी वैराग्याच्या कळा, भोगी विषयाचा सोहळा. घराघरात चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात जे रोज नवे खुलासे होत आहेत ते पाहून ऐकून संत तुकारामांच्या याच ओळी आठवतात. एकीकडे AIचा हात धरून जगभरात रोज नव्या गोष्टी घडतायत. विज्ञानाची कास धरून अनेक अज्ञात गोष्टींची उकल केली जाते. तिथेच आज अशोक खरात सारख्या भोंदूच्या नादी लागून कोणी 1 लाख रुपयांना चिंचोका विकत घेतय, तर कोणी 9 लाख रुपयांना मधाची बाटली. समाजातल्या याच विषमतेवर आणि अंधश्रद्धेचा आधार घेऊन लोकांना लुबाडणाऱ्या भोंदूंवर कडाडून प्रहार करणारे कीर्तनकार आणि खंजिरी वादक सत्यपाल महाराज आज कट्ट्यावर आलेत. त्यांच्या शब्दात फक्त ओव्या नाहीत, तर अंधश्रद्धेवर ओढलेले आसूड आहेत. लोकांना कर्मकांडात न अडकवता कर्माचा सिद्धांत सांगून गेली अनेक वर्ष सत्यपाल महाराज समाज प्रबोधन करतायत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा वारसा खांद्यावर घेऊन आणि गाडगेबाबांच्या स्वच्छता आणि विवेकाची कास धरून सत्यपाल महाराज लोकांभोवती विणलेले अंधश्रद्धेचे पाश तोडतायत. महाराष्ट्राच्या मातीला संतवाणीचा सुगंध आहे, विवेकाचा वारसा आहे आणि पुरोगामित्वाची परंपरा आहे. पण आज त्याच महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस, नेते मंडळी, सेलिब्रिटी या भोंदूबाबांच्या नादी लागतायत आणि अशा वेळी अखंड सावध राहावे असं सांगत सत्यपाल महाराज लोकांच्या डोळ्यात अंजन घालतायत. महाराष्ट्रात वाढलेलं कर्मकांडाचं स्तोम, त्यात अडकणाऱ्या महिला, लोकांच्या अंधश्रद्धा आणि भोंदूबाबांचं प्रस्थ या सगळ्याविषयी सत्यपाल महाराजांची बातचीत करूया. कट्ट्याला सुरुवात करूया. महाराज नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. आता खरं तर ना महाराज असं म्हणतानाही ना फार कसं तरी होतं. इतकी बदनामी त्या खरात नावाच्या भोंदूनं केलेली आहे. सगळ्या महाराजांची त्यांना अडचण केली आहे. एक प्रकारानं मला असं वाटतं की या खरातच्या मुळं समाजाच्या डोळ्यात असं एक अंजन घातलं गेलंय की आता श्रद्धेच्या नावानं आपण ज्यांच्याकडं बघतो, ज्यांच्या पायाशी आपलं सर्वस्व ओतण्याची तयारी ठेवतो, ही माणसं प्रत्यक्षात काय लायकीची आहेत याच्याबद्दलचा धांडोळा कदाचित समाजात वावरणारी सगळीच मंडळी नव्यानं घेतील अशी आशा आहे. की आपण ज्यांच्या पुढं म्हणजे ह्यांच्या पलीकडं काही विश्वच नाही असं ज्यांना समजतो ते खरंच त्या लायकीचे आहेत का, असा विचार जर लोकांच्या मनामध्ये आला तर ती एका प्रकारे काहीतरी यातनं जरा बरं काहीतरी घडतंय असं म्हणायला वाव आहे. पण हे काम असं अंजन घालण्याचं तुम्ही गेली अनेक वर्ष करता आहात. जेव्हा हे सगळं खरात प्रकरण आणि महाराष्ट्रामध्ये एकूण जो भोंदूगिरीचं वाढलेलं प्रस्थ हे तुम्ही पाहताय, त्याच्या विरोधामध्ये तुम्ही लढताय, हे सगळं जेव्हा बाहेर आलं तेव्हा तुमची काय पहिली भावना होती आणि काय तुमचं म्हणणं आहे या सगळ्याबद्दल? मी जेव्हापासून हे खरात प्रकरण किंवा अगोदरी काही बाबा लोकांचे प्रकरण मी ऐकून राहिलो, मग मला साध्या भाषेत मग आग होते. मग मी तो बदला स्टेजवर काढतो. मग ते काही लोकांना जमते, मग त्याबद्दल माझी टीकाही करते की याला बोलावलं कायले. पण हा माझा आवाज, हा मी बोलत नाही. हे तुकडोजी महाराज, जगद्गुरु तुकोबाराय या गाडगे बाबा, संत कबीर म्हणजे आणि फुले शाहू आंबेडकर, यायचा विचार लहानपणापासून तुकडोजी महाराजापासून मायात बदल पडला. आणि ऐकल्यावर ते एवढं घाण वाटलं, पण एकीकडून आनंद झाला. याच्यामुळं ABP माझा असो की कोणते आमचे YouTube असो प्रायव्हेट, धूमदणके देणं चालू आहेत. म्हणजे जेणेकरून आम्हाला संधी भेटली यायला धुयाची. आणि आता मला काही फोन आले, महाराज राजा तुम्ही 40 वर्षापासून हेच तर सांगत आले, पण या लोकांच्या लक्षात येत नाही. पण खरात प्रकरणामुळं काय झालं, आता एक प्रकरण जागेवर येऊन राहिलं. तुम्ही ओपन घराघरात करून राहिले की उघडा डोळे बघा नीट. आता तुम्ही अजून ते म्हणत जा
उघडा कान, ऐका नीट. ते उघडा डोळे, बघा नीट. आता उघडा कान, ऐका नीट, नाही तर हे महाराज लोक देतील क्लीन चिट. म्हणून तुम्हालाही आम्ही धन्यवाद देतो ABP माझ्याला. कारण आमच्यासारख्या आम्ही सर्वसाधारण लोक आयुष्यात जे कधी घडलं नाही, तुमच्या माध्यमातून एवढा मोठा प्लॅटफॉर्म आम्हाला भेटते. मला 100 गावात कमी जावं लागेल हे तुम्ही दिल्यामुळं. आता ते तुम्ही जे रील टाकली सामाजिक न्याय विभागाची, किती मोलाची ठरली. मला फोन येतात किंवा लोकांमध्ये मला तो आनंद दिसते की महाराज खूप चांगले बोलले तुम्ही. हे तुमच्यामुळं आम्ही पोचलो की उघडा कान, ऐका नीट. पण महाराज म्हणजे एकूण जे आपल्या या समाजामध्ये आणि अगदी तुकोबारायांनीच सांगितलं तेव्हापासून म्हणजे त्यांनी कोरडे ओढले होते, त्यांनी फटके मारले होते, तरी समाज त्या शब्दांकडं, त्यांच्या बोलण्याकडं, त्यांच्या सांगण्याकडं दुर्लक्ष करतो आणि या बोंधूंच्या मागं लागतोय. का असं होतंय? सर्वे नाही लागत साहेब खांडेकरजी, सर्वे नहीं लागत. कौन कहता आसमान को शेत गिरता नहीं, तबियत से एक पत्थर तो उछालो, गॅरंटीनं फरक पडते. पण जसं त्याच्यात मतलब आहे. महाराज लोकांजवळ गेले तर चांगल्या चांगल्या पोरी राहतात, तोही कॉन्टॅक्ट होते, चेहरात दिसते, पाहायला काय करावं लागते. एवढंच नाही तर पैसेही भेटतात महाराज जुळून. महाराजाची चमचेगिरी केली तर सर्व गोष्टी साधतात या लोकांच्या. मग कोणाचा कोणता उद्देश, कोणाचा सब दोष हमारे मतलब के. मी आळंदीले एका महाराजाच्या तिथं चमत्कार करून दाखवले. नाव नाही घेत, मी मोठा महाराज आहे. मग त्या महाराज जवळ गेलो, म्हटलं आपल्या गावाकडचा महाराज आहे. मला आनंद वाटला. आता आपलं फकीरचंद माणसं गेलो. मग त्याने म्हटलं बाबा चमत्कार दाखवू काय? महाराज लय जोरदार, ऋषी कपूर सारखाच दिसे. पण लगन नव्हतं केलो, बाहेर देशात प्रवचनाला जाय. नाव जाणून नाही घेत, नो ऑब्जेक्शन, नाही तर उद्या मी हिटली स्टोर. मग त्याले चमत्कार दाखवला. काय करता म्हणे महाराज? म्हटलं एक बाबा अंगारा काढे. हा अंगारा कसा निघते मी अंधश्रद्धा निर्मूलन समिती जोडून शिकलो. किंवा मर्क्युरी क्लोराईड ते जर्मनले लावा. मग त्याच्यातून आपण गेलो तरी तो अंगारा निघतच नाही. आपण ऐकलेलं आहे त्या बाबाचा अंगारा निघे. असा कसा निघते या जगात? तो बिना हवेचं पानही नाही हालत. मग तो अंगारा काढून दाखवला म्या. मग म्या ते होम पेटवला आपोआप, ते अग्नी पेटवली. मग तो बाबा म्हणे मले महाराज हे चमत्कार करत नका जाऊ तुम्ही, हे संताची बदनामी होती. मग मला दुःख वाटलं की एवढा मोठा विद्वान माणूस, गळ्यात सोन्याची चेन, अंगठ्या 2-3, आपण BPL वाल्या, हा IPL असून आपल्याला चुकलं म्हणजे आपण तर बरोबर सांगून राहिलो. मला दुःख झालं. मग त्या दिवसपासून मला राग आला. पण पुण्याच्या प्रकरणात एका मास्तरींच्या प्रकरणात पकडल्या गेला आणि त्या प्रकरणात त्याला जेल झाली. मग काही दिवसानं मरण पावला. एवढा मोठा सुज्ञ माणूस, ज्याच्या विद्वत्तेवर जोर नाही, पण आखरी ते गाय ना, पोती पडी पडे सोआ पंडित भया नकोय, 2.5 अक्षर प्रेम का पढे सो पंडित होय. यायच्या जवळ काही नव्हतं, पण यायचा एक एक शब्द ते गाडगे बाबा. आणि एवढा मोठा संत महाराष्ट्रात झाला. तुकडोजी बाबा महाराष्ट्रात झाले. फुले शाहू आंबेडकर, जगद्गुरु तुकाराम महाराज, सावतामाडी, चोखा मेळा, नामदेव महाराज, संत रविदास, हे संत झाले. पण प्रत्येक संत हा कष्ट करणारा आहे साहेब. सावता महाराज, कांदा मुळा भाजी अवघी विठाई भाजी, नरहरी सोनार देवा तुझा मी सोनार. संत नामदेव राया कपडे शिवणारे, गोरोबा कुंभार मूर्त्या बनवणारे, सेना महाराज कटिंग करणारे, हे कष्ट करणारे महाराज आहे. त्याच्या हातात काम आहे, मुखात राम आहे. पंढरपूर पासून 6 कोसावरी सावता राहिला जन्मभरी,
देव मिळविला न करता वारी, मळ्यातच त्याने. हम्म. ग्रामगीतेच्या माध्यमातून तुकडोजी महाराजांनी ओवी लिहिली हम्म. की एक हात खोदावी जमीन, ते पूजना होनी पूजन. पण काय करावं, हम्म. तरी या लोक वाढून राहिले, हे दुर्दैव आहे. हम्म. मध्यंतरी तुम्ही तो एक तव्यावर बसणारे महाराज होते, त्यांनाही तुम्ही एक्सपोज केलं होतं. हा, मला ते कल्पना होती तो कसा बसते. अच्छा. मग तो बसला, म्या पाहिलं, लोक वा लोक काहीच तारतम्य वापरत नाही, हम्म. चिकित्सा करत नाही, हम्म. थोडंसं डोकंही वापरत नाही. तव्यावर कोणी बसून काय. हो, मी जर बिना चप्पलचा चाललो तर मी विस्तवून चालू शकतो, हम्म. कारण त्याचा रूल आहे विज्ञानाचा. 3 सेकंद चटका लागत नाही जिभेले. आता मी डोक्यावर जाळ करतो, डोळ्याले पट्ट्या बांधून मोटरसायकल चालवतो. सफाई आहे जसा आपण थोका कसा इकडच्या तिकडे फिरवतो असं आहे. पण लोकाईले साधी गोष्ट कळत नाही. हम्म. मी अनेक हातसफाया करतो. हम्म. म्हणून मग त्या महाराजाले चमत्कार दाखवल्या, त्यानं असं म्हटल्यावर मी दुःखी झालो. मग मला जास्त टेन्शन आलं की या महाराज लोकांची आपण हजामत करायची. हम्म. हजामत म्हणजे हम्म. आपल्याकडून. आता मला बोलणं झोमते, तुम्ही सांगा साहेब, कोण्या विहिरीला पाणी लावू शकते का महाराज? मग विहिरीला पाणी लावलं असतं तर राजस्थानात 2-4 महाराज पाठवले असते आपण. प्रेमानं नसते गेले तर हातपाय बांधून पाठवले असते. पण काय लिहितात, म्हणजे जगामध्ये जादू, चमत्कार, भानामती, करणी, भूत ह्या गोष्टी नाहीतच. आणि हे चिंचोका देते गोल करून, फुकटाचा चिंचोका 1 लाख रुपयाला. हा 1 लाख रुपयाचा. किती मोठा हुशार महाराज आहे. हम्म. अशोक खरात. त्या धर्मपालनं मजेशीर लिहिलं, धर्माच्या नावावर बुवा जमा करतो राशन, धर्माच्या नावावर बुवा जमा करतो राशन, सुशिक्षिती आता करतात मूत्रप्राशन. हो ना. कारण महाराजाचं तीर्थ आहे. महाराजच्या आता कालच मी गेलो बोधेगावले, कार्यक्रम झाला तर 10-12 बाया, महाराज लय मोठा आहे. कारण आम्ही कायचे मोठे, त्यानं ABPवर या अनेक TV वर पाहतात, YouTubeवर पाहतात. मग त्याला वाटते लय मोठा महाराज. आता आपल्याला मालूम आहे आपण BPLची अवल्याद, आपल्याजवळ आताही काही नाही, पहिले काही नव्हतं. तर साहेब 10-12 बाया ते पूजा पाठ. म्हटलं मा मूळ खराब करू नका, मी वापस चाललो. हम्म. मी आनंदित असलो तर कार्यक्रम आनंदित होते. मा काही पोथी पुराणावर कार्यक्रम नाही. त्या गावातला बायोडाटा घेतो आणि त्याच्यावर कीर्तन करतो किंवा कविता लिहितो मी. अशा कविता आहेत माझ्या. म्हणून व्यर्थ झाली आता तुकोबाची गाथा. 400 वर्षानंतर तुकोबारायानं किती सुंदर लिहिलं, ऐसे कैसे झाले बंधू. हम्म. म्हणजे अजूनही तुकोबा लक्षात आला नाही. हम्म. त्याचे अभंग पाण्यात बुडवले, त्याचा आवाज काढला नाही कोण. हम्म. म्हणून व्यर्थ झाली आता आपल्या तुकोबाची वाणी, आणि धर्माच्या नावावर चालते अजब कहाणी. हम्म. हा, अरे मित्रांनो, सदा ठेवा ध्यानी मनी, आणि आपला महाराष्ट्र आहे पुरोगामी. हम्म. धर्मपाल सांगे विसरू नका संताची वाणी, नका गाऊ कोण्या भोदू कहाणी. आज इतकं वाईट झालं साहेब. मलाही दुःख आहे, जिथं जातो यायचाच वर्ण जास्त आहे. हम्म. तुकडोजी महाराजाचं भजन ऐकायला कोणी येत नाही, हम्म. आणि चमत्कारवाल्याच्या तिथं फुल गर्दी राहते. हम्म. मला चाकू मारले हे असलेच महाराज लोकांमुळं. हम्म. मुंबईतच तुमच्यावर 2दा-3दा हल्ले झाले ना हा, त्याच्या धमक्या असं अनेक वेळा. हमारे बापू वैसे नाही. मग आता म्हटलं कोणाला पाठवू का मी टेस्टिंग घ्यायला. तो बापूला सजा झाली 10 वर्षाची, आणि तुम्ही म्हणता हमारे बापू वैसे नाही. कधी कधी 10-12 जण घरी येतात, धमकी देतात, त्रास देतात. पण आता आपल्याला मालूम आहे मायनं नाव सत्यपाल ठेवलं. नाव ठेवायला कोणी पंडित नव्हता.
मा मायनं नाव ठेवलं ओनली सत्यपाल. मा पोराचं नाव तरी मी धर्मपाल ठेवलं. मा पुतण्याचं नाव नीतिपाल आहे. पण याचं माझं नाव सत्यपाल मा मायनं ठेवलं. माझ्या गावातले लोक म्हणायचे सत्यपाल शोभत नाही, कारण गरीबाच्या घरात बाबासाहेब शोभत नाही, रावसाहेब शोभत नाही, मोठ्या रानडोक्याच्याच घरात शोभते असं आहे साहेब. पण महाराज म्हणजे तुमचा सगळा जो प्रवास आहे, तुम्हाला या मार्गावर काय झालं, कसे आलात तुम्ही, की तुम्हाला का वाटलं की आपण हा वारसा जो आहे गाडगे बाबांचा, तुकडोजी महाराजांचा, तो आपण पुढं न्यायला पाहिजे, समाजातले हे जे सगळे भोंदू आहेत त्यांच्या विरोधामध्ये आपण आवाज उठवला पाहिजे? काय हे साहेब मा घरातच अंधश्रद्धा होती. मग माय एवढे उपास धरे, दिवसभर वावरात जाणं, काम करणं, उपास धरणं. मग आम्हाला ना समजे डाव्या डोळ्या फळकला तर भांडण होते, होईन भांडण होय साहेब. हे माय लहानपणची घटना. कोण्या देवाच्या अंगात येते, मै आई वावरातून येत जाय, कसं बसं खात जाय. आमचं घर होतं भाड्याचं, वावरातून ये कावऱ्यासारखी काम करे, मुळ्याने काय काय यातना भोगल्या. माझ्या जीवनावर तर गरिबी चालू आहे पगडायचं, आईची शपथ. आणि मा आई संग तिकून आली की पैदल जती देव अंगात येत. मा भावाच्या पायाले फोड होता, मोठे भाऊ होते उकरडा भाऊ, फोड होता म्हणे, करणी केली कोणी सांगे. एक महाराज आला, तो चटणीचा ग्लास भर पाणी प्या म्हणे. ते म्हणजे ते माय भक्त. मग तो दुसऱ्या धर्माचा महाराज होता, ते चटणी पेली कोणासाठी, पोराची लालूस. अंधश्रद्धावादी बाई माई माय म्हणजे भयंकर अंधश्रद्धावादी. मा घरात पाहिलं साहेब दुःख, म्हणून हे दुःख सांगावे कोणाला. प्रभू तूच सखा आमचा उरला. आता कोणी नाही, पण हे बी पिले सांगून राहिलो. तुम्ही या माझ्या देवाईले सांगाल. माय पब्लिक म्हणजे माय प्राणवायू आहे. पब्लिकमुळं मी जिवंत आहो, पब्लिकमुळं मी बोलतो, आणि पब्लिकमुळं सर्व काही आहे. जनता जनार्दन. आजही 15 किलोमीटरहून लोक येतात कीर्तनात. मग आमची आई जाय कुत्र्यासारखी फिरव साहेब त्या मंदिरात, मै माय मी मा भाऊ. ते दुःख घेतलं पाहिजे. मग देव करे हां 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 हां. मा गावाजवळचा देव अंगात येणारा. आणि ज्यानं मंदिराला ट्यूबलाईट दिला साहेब, त्याला म्हणे हां हां उसको भेजे. मै माय फाटकी. दिवसभर रातभर पेरे हो, दिवसभर कष्ट करे. मला तो वेळ आठवते, त्रास होते साहेब. अंधश्रद्धेनं ते दिवसभर उपाशी तापाशी. तो देव भलाही नाही. मग तो देव ज्यानं पैसे दिले त्याला भलाय, आम्ही गरीब लोक. मग उभाऱ्या खाणीचे महिमाय शिव्या दे, असे कसे देव आहेत म्हणे. गरीबाला बोलावत नाहीत, मोठ्या लोकांना बोलावतात. मग मामाचं ते दूध ठेवा लागे, ते तोंडानं उचले आणि मग ते उष्ट दूध प्याले देईल, पुऱ्या अंगाले निंबूलाय. अशी महिमा 15 देव जवळ गेले. अरे बाप. पण काय ते माझ्या लहानपणापासून मला बितलं की चाला हा मूर्खपणा आहे, साध्या भाषेत फालतूपणा आहे. पण त्या परिस्थितीनं आणि माझी गरिबी इतकी साहेब, त्या गरिबीनं मला 100% बनवलं. पण मग तुम्हाला म्हणजे हे जे विचार आहेत गाडगे बाबांचे, तुकडोजी महाराजांचे, ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात कसे आले, कुठं तुम्हाला भेटले? मग मी गावात भजन करत जा, खंजेरी मातीचे मडक्याले, मग कागद लाव, मग फोडो. मग मा बाबानं मला लाकडाची खंजीर करून दिली. पण का दिली तुम्हाला? मी ते वाजवत जाऊ पण तुम्हाला ते भजन करण्याचं कुठून सुरू झालं? हे भजन मालूम नाही ना. पहिले मातीची वाजव की नाही, म्हणून बाबानं लाकडाची दिली करू. मग लाकडाची वाजवत जाऊ मी, त्याच्या मशीन काम करत. मग ते करताना मी वाजवत जाऊ, मग ते फोडून टाकली, मग पुन्हा बनवून दिली. मग भजनात जात जाऊ मी, महाराजाचे भजनं ऐकू. ते आवडत मले. तुझं गावचं नाही का तीर्थ, बाबा रिकामा कशाला तीर्थ. तुझं गावचं नाही का तीर्थ, बाबा आपलं गाव तीर्थ, असे गाणे ऐकू. देव बाजारचा भाजीपाला नाही म्हणी ना. आमचा पुरा संच असला, धूम मजा येते. 9 खंजेऱ्या वाजवतो. अच्छा. हा. तर सांगायचं म्हटलं,
ते मग कोणी भजनात वाजू ना दे. मग मला छंद लागत गेला. मग शाळेत गेलो 4थ्या वर्गात. मग मी नाटकात काम करू. मग मला लेडीजचा रोल देत 100% राणी दिसो मी. लहानपणचं वय राहते. मग असे कार्यक्रम करता करता पब्लिक मध्ये हिंमत वाढली मग मी ताकद वाढली आहे. मग मी बोलायला सुरुवात केली. मग काय ऐका, तो मोजरीला गेलो 8व्या पुण्यतिथीला. अच्छा. मग तिथेही खंजऱ्या फेकून दिल्या, कारण तुकडोजी महाराज तर मा बापाचा काही संबंध नाही. ज्याचा बाप संस्थेचा अध्यक्ष त्याचं पोरग त्या संस्थेत नोकरीवर. आपला काळ आहे, बाप अध्यक्ष त्याची माय उपाध्यक्ष, त्याच्या बायकोची बहीण सचिव, चिवचिव चिवचिव, मावस भाऊ, चुलत भाऊ, साळ भाऊ. मी बाकीचं TV असल्याच्यानं बोलत नाही, बाकी तुम्हाला अवघ्यायले मालूम आहे. मग मला कोणी जागा ना दे, 2 मिनिटं द्या. जसं आता माय नात सुंदर गाते, मा पुतण्या सुंदर गाते, धर्मपाल तबला वाजवते. स्टेज मा हातात असल्यामुळं तुम्ही ABPवर दाखवलं ना गाणं तिचं, त्या सामाजिक न्याय मंत्र्याच्या सांगायचं म्हटलं आता मा हातात स्टेज आलं. मग मी माया लेकराईले 50 पाल तयार केलेच आहे. माझ्या पत्नीच्या पुण्यतिथीवर 21 मे ते 4 जून माझ्या आश्रमात खंजिरा शिकवतो. आता 50 पाल आहे. संदीप पाल, रामपाल, पंकज पाल, उदय पाल, तुषार सूर्यवंशी, म्हणजे असे बरोबर पवन पाल, आपला ऋषी पाल, माला धर्मपाल, पियुष पाल, डबल पवन पाल, असे 50 पाल. मापेक्षाही जोरदार आहेत साहेब. आणि तो विचार देत देत मग तुकडोजी बाबाच्या तिथं गेल्यावर त्या उलट्या मॅ जगात पहिल्यांदा वाजवल्या. पण एकलव्य चालला नाही ना, असं माय खंजेऱ्या उलट्या वाजवतो ना. अच्छा, आता हे AC न थंड्या झाल्या. मी याच्यातून कोणताही आवाज काढतो. गौतमीबाई डान्स करतात त्याच्यावर तो डान्स, ते ढोलक सुंदर वाजवतो. आता हे गरम नाही करतायत. आणि मला पार्टनर नाही तो गजानन, मा चुलत भाऊ आहे, 55 वर्षापासून सोबत आहे. दोघं भाऊ भांडले नाही. आम्ही पाहून राहिलो राजकारणातले दोघं भाऊ एकत्रित आले. मी हे पहिल्यापासून सांगून राहिलो की तुम्ही चुलत भाऊ, सख्खे भाऊ एकत्रित राहा. आम्ही 2 चुलत भाऊ एका जागी आलो तर पुऱ्या महाराष्ट्रात नाही, पुऱ्या भारतात फिरून राहिलो. महिन्यात 2 लाख लोकांना ऐकवतो मी. आणि विचार हाच. आणि मी गाणे लिहितो, परदेसी छोड़ देसी पीना नहीं, बच्चे भूखे मार के भारतवासी मेरे यारा, हाथ भट्टी को हाथ ना लगाना, सत्संग में रहना तूने, इंग्लिश को ना पीना. असे गाणे लिहिले. आणि बियर देसी शराब इसके प्यारे है, अरे मॅकडोल बॅक पायपर मोगल के सहारे है. एक जण म्हणे दारूचे नाव कोण मालूम आहे. तो दारू बिअरच्या दुकानात जो मित्र, त्याने मा कीर्तन आवडे विश्वनाथ नावाचा, त्यानं मला नावं शिकवले. बायाही म्हणे मोठ्या शहरात लेडीज बिअर पितात, ते कोणतं लेडीजची बिअर अलग राहते. आणि आता मी शिशीचे झाकणं जमा करतो ना, कोणती भिंगरी, कोणती संत्रा, असे अलग अलग माझोड लय दारूच्या शिशीचे झाकणं आहे. तर सांगायचं म्हटलं साहेब अनुभव आहेत. आणि मग मी 8व्या पुण्यतिथीला गेलो. आणि जब उसळलो ना तर आजपर्यंत सतत कमीत कमी 17,000 गावात गेलो मी आतापर्यंत. असं कोणतंही गाव असो, तुम्ही 40 वर्षाच्या अगोदर आलते, तुम्ही 50 वर्षाच्या अगोदर, आणि लोकांचं मानतो साहेब मी. ब्रह्म ब्रह्म बोलत गेला, सभोवत आली समाज दुखी बुडाला, वनी तीर्थी फिरून आला, तो म्हणावा कसा महाबला. मी ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगतो साहेब. आणि जिल्हा परिषदच्या शाळेत गुरुजी नाही तो सर. वर्ग 4, खोल्या 2, गुरुजी 2, शिकवीन कोण. मग मी अनेक गावात 1000 रुपये देतो की एक मुलगी टीचर ठेवा रे. बाकीचा पैसा डीजे समोर नाचवायत कमी गमवा, मूर्त्या लहान बसवा, मोठ्या बसवू नका.
पण एखादी शिक्षिका वाढवा. जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षक नाहीत साहेब. वर्ग 7 असल्यावर 7 तर पाहिजात. मग तिची क्वालिटी घसरते. क्वालिटी घसरल्यामुळे लोक पाठवत नाहीत. मग हे म्हणतात पटसंख्या कमी आहे. काहून पटसंख्या कमी आहे? पटसंख्या कमी नाही, पटसंख्या वाढते. तुम्ही टीचर देत ना, सांगता आम्ही CBSE पॅटर्न चालू करतो. मला इंग्लिश काहीच नाही समजत. आणि परवा कांबळे साहेबाची हे पोरगी इंग्लिशच बोलली. कांबळे साहेबाची पूर्ण टोटल इंग्लिश बोलते, तुमच्याची बोलते ती. मला काहीच नाही. मला ॲडजस्टमेंट शिकायला किती वेळ लागला. मला कोणते मॅचेस येतात ना, तर मग म्या काल इले दाखवला, हिनं एका सेकंदात वाचला. म्हणजे हे ज्ञानेश्वर चांगदेवासारखी कंडिशन झाली. मला वय 70चं आणि तिचं 10 पावणे 10चं वय. ते मला इंग्लिश सांगते, कारण ते त्या शिकून राहिली. तिची शाळा आहे CBSE पॅटर्न. ए फॉर ॲपल, मी ए फॉर आंबेडकर म्हटलं. B फॉर बाबासाहेब, M फॉर महात्मा फुले, H फॉर शिवराया. आता म्हणजे आजचं आपल्या कट्ट्याचं प्रयोजन खरं तर त्या खरातमुळे जी सगळी अंधश्रद्धेचा आणि सुशिक्षित लोकांमध्ये अंधश्रद्धा आहे. तुम्ही आता आम्हाला सांगितलं की कसं व्यसनाधीन होऊ नका म्हणून तुम्ही लोकांना सांगता. जेव्हा गावोगावी जाता तेव्हा या अंधश्रद्धेच्या चा विरोध करा, हे कशा पद्धतीने सांगता तुम्ही? मी सांगतो हे असं मानतो. पायरे वा, अशोक खरातनं एका ताईला मूत्रपाचन करायला दिलं. कारण बाया काय करतात, पाया लागतात, त्याचा अंग धुतात. आमच्याकडची परिस्थिती आहे ताईसाहेब. आणि त्याचा अंग धुवून ते तीर्थ अवघ्या गावात चमचेनं वाटतात. चिकित्सा काही करून नाही राहिली. उद्या मग आमच्या भावना दुखावल्या. आता भावना झाले भावच नाही. आता प्रत्येक वेळा भावना दुखावल्या म्हणून अशोक खरात सारखे महाराज मुंड्या काढून राहिले. 10 वर्षाची ज्या महाराजले जेल झाली ना, ते म्हणते आमचे बापू असे नाहीत. आता तुझे बापू असे नाहीत, 10 वर्षाची सजा झाली, तो अजून त्याचा सोबती. तेही मग त्याचेही भक्त मरेपर्यंत तिकडे जाऊन राहिले लोक. आणि आमच्यासारख्याला चाकू मारतात. नरेंद्र दाभोळकराला मारून टाकतात. स्वामी दयानंद सरस्वतीला त्रास झाला. जगद्गुरू तुकोबारायला त्रास झाला. बाबासाहेबाले तर लोकांना अलगत पाडलं. पण आता तुमच्या आमचे जे सुशिक्षित आहेत, बरं सुशिक्षित कोणाले म्हणावं समजत नाही. याईनं लेकाईनं सुशिक्षित आहे, पण सुशिक्षित लोकच दगडाच्या अंगठ्या घालतात. म्हणजे अशोक खरात सारखे महाराज वाळ्याले कारणीभूत हे मोठे लीडर जातात. हे काऊन जातात? यायचा पैसा दबते. म्हणजे काय पुढचं आपल्याला काही समजत नाही. ते पैसा कसा गुंतवणूक करतात. यायले तिथं लेडीज भेटते. ह्या अंधश्रद्धेत बाया यायची लालूच राहते त्याच्या मागं. सत्यपालची लालूच नाही तर तो कायले जाईन त्याच्यात. ज्याचा मतलब आहे ते अलग अलग कारणानं कोणाने निवडून यायचं राहते. मी असंही पाहिलं साहेब, कोणाला राग आला तर येऊ द्या. हे जे कुठच्याही दिंड्या काढतात ना, हे काय पुढारी जेवण देतात. गंमतच 5 किलोमीटर चालतात. त्याईले भंडारे, पैसे, लाऊडस्पीकर, गाड्या देतात. आणि पुढच्या टर्मले 5 वर्षानं निवडून येते. साहेब बा फार धार्मिक आहे. पण साहेब कारमध्ये जाते आणि याईले पैदल 1 महिना घुमवते. मी कोण्या देवाधर्माच्या खिलाफ नाही, पण माझा देव कोणता आहे? तुकोबारायाचा देव. देहदेवाचे मंदिर. माझा देव अत्तदीप भव. माझा भगवंत तो आहे की जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. माणूस मे नाही. सर्व जे काही आहे ते माणसामुळंच आहे. आणि मी ते मांडत राहतो साहेब. सोन्या चांदीचा देव त्याले चोराचा भेव, दगडाचा देव त्याले वडराचा भेव. आता तुम्ही ऐकलं, मी ऐकलं, आमच्या घराला कुलप नाही तर आमच्या गावाला कुलप नाही. बँकेला कुलूप नाही का साहेब?
त्या गावात, मी गावाचं नाव नाही घेत, हम्म. आमच्या भक्ताच्या भावना दुखवल्या. जाऊ दे बापा, मी तुझ्या देवाले नाही म्हणत, पण जर घराले दाराले झोपडीला कुलप नाही, मग बँकेले कुलप नाहीत का? पोलीस स्टेशनच्या गुन्हेगाराले बंद करतात, त्या पोलीसच्या लॉकअपले कुलूप नाही काय? देव बाजारचा भाजीपाला नाही रे. आज 150 पावणे 200 रुपयावर तेल गेलं साहेब. आमच्या आता शेतकऱ्याची दुर्दशा काय सांगावं तुम्हाला. अरे आम्ही दररोज काय जेवतात गरीब लोक, म्हणून मला व्यसन लय आवडते. त्याला तेलही नाही पाहिजे, पैसे नाही पाहिजेत साहेब. आणि म्या त्याच्यावर गाणं लिहिलं, म्या बेसनाले लाव तुम्ही स्टँडर्डचे लोक झुणका म्हणता, आम्ही म्हणतो गंपलास. गंपलास म्हणत ना पहिली चिठ्ठी चिटकोत फोड झाला की. आणि त्याच्यावर गाणं लिहिलं, चून केलं चून खायाचे मोठे गुण, हरभऱ्याच्या डाळीत दिलं हायब्रीड घालून, चून केलं चून. हरभऱ्याच्याही डाळीचं बेसन नाही रे गरीबाले. हा, देव काय झोपला? म्हणून तुकडोजी बाबा म्हणतात, या शेतकऱ्यासाठी सर्व ग्रामाची सुखी करावी. अरे ज्या शेतकऱ्यावर हा देश चालू आहे, 77 वर्षात साहेब, काही म्हणा, कोणाला वा कीर्तन झोंबत असं मला काही दुःख वाटत नाही त्याचं. आता नरेंद्र दाभोळकराला संपवलं, तुकोबाचे अभंग पाण्यात बुडवले, अभंग संपले का? मला चाकू मारले, सत्यपाल संपला काय? एक सत्यपाल गेला, पण दुसरा संदीपपाल तयार आहे, दुसरा धर्मपाल, रामपाल, संगपाल, पवन दवंडे, तुषार, पुऱ्या महाराष्ट्रात दुर्वास, मानकर, असे 50 तयार आहे. सत्याचा आवाज कोणी दाबणारा पैदा झाला नाही. आणि हे खराच सारखे असे वागतात. आमच्यामध्ये जे काही महाराज लोक बदमाश असतील ते ॲटोमॅटिक जाग्यावर येऊन राहिले. आता या अशोक खराच सारखे बाबा, हे एकटे बाबा नाही, अनेक बाबा आहेत. आत्ता एक बाबा तो मारडीचा मेला, ते तुम्ही ABP ताव्यावर बसलो होतो दाखवतात, तुम्ही दाखवलं होतं. सिंहाचा वाटा आहे तुमच्या मंडळीचा, अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा. तो महाराज मेला. आता दारू सोळ्याची नवऱ्याची, बाईले आश्रमात ठेवायचं काय काम? 4 महिन्याची गर्भवती. माझ्या पप्पानं नाही, महाराजनंच रिकामे धंदा केला. मग हे अशोक खरातच नाही, हातात सापडला हाती. आणि आपण पाहून राहिलो ना, किती पुढाऱ्याचे फोटो आहेत, पण तेही बोलू नका. म्हणजे तुम्ही सत्याचा आवाजच दाबता. कोण खरं बोललं, सत्यपाल खरं बोलते काय, त्याचं चॅनल बंद करा. आता काय काय बंद करसान तुम्ही जगात? 140-42 कोटी असतील लोक, आणि अवघे जोड मोबाईल आहेत. त्याचा बंद केला की दुसरा चालू होते. अन्याय करू नका. ज्यानं या देशात अन्याय केले साहेब, येथेच कर, येथेच भर, लपशी लोक ठेव. महाराज, तुमच्या लेखी अध्यात्म म्हणजे काय? मला अध्यात्म काही कळत नाही साहेब. ताई साहेब, मला अध्यात्म म्हणजे अंदरचं तत्वज्ञान, आणि आतमधलं तत्वज्ञान म्हणजे कोणतं? आपल्या मनाले पवित्र करा, आपलं मन स्वच्छ ठेवा, ह्या भावना आम्ही जपतो. म्हणजे खराब ब्रह्म कोणतं सांगितलं? आज मी ब्रह्म पाहिले, एकनाथ महाराज पैठणचे. आज मी ब्रह्म पाहिले, एकनाथाच्या भेटीसाठी धावून आला तो जगजेठी. कावळ खांदी घेऊन एका गाढवाला पाणी पाजणारा माझा संत एकनाथ, हे अध्यात्म आहे. ब्रह्म ब्रह्म बोलत गेला, आणि सभोवत आली समाज दुखी बुडाला. वनी तीर्थी फिरून आला, त्याने ज्याने आपला गाव नाही सुधारला, तो म्हणावा कसा महाभला. अध्यात्माचा अर्थ सरळ दिला. जीवाभावानं जेव्हा मी पाहिलं, माझं गावचं मंदिर शोभलं. आपल्या आतमध्ये शोधा, पण देवाचं कसं झालं आम्ही पाहतो बाहेर,
आणि देवानं विचार केला मी कुठे राहू. देव म्हणजे एक असं म्हणजे सहज धरा. मग देवानं तुमच्याच हृदयात घर पाहिलं. देवाले हे मालूम आहे अवघ्या जगात हिंडीन माय पता काढतीन, पाण्यात गेले दुर्बीण आणतीन, वर गेले वर आणतीन. देव घुसला याच्यातच. माणूस सर्वीकडे फिरते, तेरा पताही नाही लगता, पण खुद में कभी झाकता ही नाही. म्हणून स्वतः झाका अत्त दीप व्हाव. आपली सोडवणं करावी आपण, संसार बंधन सोडावाय. म्हणून माझ्या ताईसाहेबाला सांगतो, ब्रह्म ब्रह्म बोलत गेला. तुकडोजी महाराजाचं अध्यात्म होतं हे. तुम्ही लोकाईले सांगू नका रावण दहा तोंड्या होता. मग त्याच्या मायचं शिजर कसं झालं, मग त्याला कळ घ्यायचा असला तर कसा घे, काहीचं काही सांगत राहतात. म्हणून तुकडोजी बाबा सांगायचे, क्या कहते हो बात पुराणी. तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा डिजिटल संत, आणि त्यांनी तो विचार दिला. म्हणून आमच्यावर इफेक्ट आला. पण आमचेच काही महाराज लोक कर्मकांडी, अंधविश्वासी, जातीयवादी, कोणी ब्राह्मण कोणी महार करू नका असा विचार. तुकडोजी बाबा म्हणतात, सबके लिए खुला है मंदिर है हमारा. तुकडोजी बाबा सांगतात आपला धर्म कोणता. आपला धर्म राष्ट्र धर्म आहे. मानवता हाच धर्म. माणूस द्या म्हणजे माणूस द्या. आज अलीकडे धर्माच्या नावावरही बाजार चालवला. तो म्हणते पिववा, हा म्हणते हिरवा, तो म्हणते भगवा. अरे शाळेतले गुरुजी लोक वाढवा रे. माझ्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करून दाखवा. 2 लाख माफ केले. मी धन्यवाद देतो देवेंद्र साहेबांना. वर नरेंद्र साहेबही आपले 2000 देतात, खालचेही देतात, वरचेही देतात. पण वर देवेंद्र, वर नरेंद्र, खाली देवेंद्र. म्हणतात ना आम्ही दलिंद्र आहोत. पुरं कर्ज माफ करा. कारखानदाराचं केलं, आमचंही करा बापा. या महाराज लोकांच्या संपत्त्या जप्त करायला सांग. काय वाईट आहे. सत्यपालची इस्टेट, माई इस्टेट जमा करा तुम्ही. किती आहे तर मी सदैव द्यायला तयार आहोत. तुमच्यावर सगळ्यांची करून टाका, सगळ्या महाराजांची करून, सर्वेची करून टाका. माझी प्रार्थना आहे तुम्ही देवेंद्र दा बाबा. मला 2-3 पुरस्कारही मिळाले हातानं. मी तारीफ नाही करत, पण कर्ज माफ केलं. बच्चू भाऊ आम्ही त्याला मालूम आहे, कर्ज जर माफ केलं नाही तर 30 जूनच्या नंतर बच्चू भाऊच्या सोबत सत्यपालही उतरणार आहे. पण तेच बच्चू कडू जातात ना खरात बाबांकडे. नाही, मला सांगा, मी कधी कार्यक्रम असतात मला कोण नेलं असतं तर गेलो असतो. ताई मी, मला काय मालूम त्याचं अंडरग्राऊंड अध्यात्म किती बेकार आहे. अपने आत्म के चिंतन मी हरदम जागृत नाही. मग बच्चू कडून गलती नाही केली. अरे पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. एक महाराज बिना पेट्रोलची गाडी चालू ना, मी त्याच्या तिथं जाऊ पाया लागो. पण राज लक्षात आलं की हा पेढा कसा काढते, सोन्याची चैन कशी काढते. मी तुम्हालाही चमत्कार दाखवू शकतो ना. कारण काय राहते तुम्हाला जे माहीत नाही, पण तुम्ही कॅमेऱ्यानं मला बरोबर पकडता. मला मालूम आहे, कारण उघडा डोळे बघा नीट, उघडे करा कान, ऐका नीट. म्हणजे काय होते साहेब, लोकाईले हात सफाई कशी राहते. आता काल मी एका घरात बसलो आणि हे महाराज लोक काय करतात, तुम्हाला गोष्टीत वळवतात. आता मला जे करायचं आहे ते मी केलं. आता जसं एखादा नोट असेल तर द्या मला. हे महाराज चमत्कार कसे करतात. काही कागदाचं एखादा नोट द्यायचा आहे. आणि काय वाटते साहेब, आणि खांडेकर साहेब तुमच्या हातात लक्ष्मी आहे. कारण मला मालूम आहे चॅनलच ABP तुमचा आहे बाप्पा. म्हणजे सांगायचं मतलब तुम्ही मला दिले 500 रुपये. मग मी असं केलं घ्यायचं आहे. तुम्ही किती रुपये दिले मला? 500. मुठ्ठी खोला. अरे बापरे. आता अरे तुम्ही बापरे. दिले मला 500. अरे बापरे. अरे बापरे. तुम एक पैसा दोगे, तुम 3 दोगे. हम
3 लाख दे. अजून देतो मी आता. नको आता. आता मा खिशात तर पाहिजे. असे आणखीन काय काय चमत्कार करता तुम्ही? हा एक चमत्कार केला. असं भविष्य सांगतो. हा, तुमचं चेना जसं चेना सांगत काढून देता का? चेन काढून देता? चेन. सोन्याची चेन. अच्छा. हो माझ्याजवळ असली तर ते माझ्याजवळ पाहिजे ना. आता एक महाराज सोन्याची चेन काढेन, कोणाला दे काढून? वावरात जाणाऱ्याला दे काय? ज्याच्याकडे आहे त्यालाच देणार तो. ज्याच्याकडे भरपूर माल आहे त्यालाच देणार. ज्याच्याकडून चौपट माल निघते. हम्म. अरे काय सांगाव साहेब, ये भी नकता वो भी नकता, सब नकतों का मेला, उसमें गया एक नाक वाला, वो भी बन गया उस गुरु का चेला. काय सांगाव, राजकारणाती असंच झालं साहेब. पण बोलता येत नाही. पण आपण सत्य पालावं म्हणून बोला लागते. इलाही खैर करे क्या बुरा दरबार है. महाराज, एक विचारायचं होतं की आपण असं म्हटलं जातं की स्त्रियांना 6th सेन्स असतो, वाईट नजर कळते, एखाद्या पुरुषाचे वाईट हेतू कळतो. पण अशा वेळेला एखादा बाबा शेकडो महिलांचं शोषण करतोय, महाराज स्वतःला भोंदूगिरी करून, तर त्या स्त्रियांची बुद्धी कुठे गेली होती असा प्रश्न समाज विचारतोय. तर ह्याच्यावर तुमचं काय विवेचन? माझं हेच म्हणणं आहे की त्या मुलीला, ते मुलगी वाईट नाही राहत किंवा ते ताई वाईट नाही राहत. तो महाराज तिच्यावर काही गुंगीची औषधी देऊन, काही तीर्थ पाजून, कारण तीर्थाच्या नावावर हे काही खाण्याला तयार आहेत. फुलं टाकले यायले म्हटलं हा नवीन आहे, तर लोक आता काय देव बाजारचा भाजीपाला नाही रे. आणि मग ते गुंगीची औषधी देतात, त्या पोरीवर अत्याचार होते, मग तो त्याचे फोटो काढते, मग म्हणते मी हे सांगीन, मग ते लाजेच्या पायी त्याची गुलाम बनते. मग हे बी नकता वो बी नकता, मग दुसरी येते, तिचं इले मालूम राहते, हिचं तिले मालूम राहते. अकोल्यातलं प्रकरण तुम्हाला मालूम आहे, मुलांवर शिक्षण संस्थावाल्याचा भ्रष्टाचार. आता काय सत्य बोलायला जाव, उद्या गांधी करायला टाईम नाही. महाराज, आपण म्हणतो की तरुण जर जागृत झाला आहे समाजातला तर तो बदल घडवून आणू शकतो. तुमचं हे जे सगळं जागृत करण्याचं कार्य सुरू आहे ते मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरातल्या तरुणांना कसं जागृत करता येईल याच्यासाठी तुम्ही काय सुचवू शकाल? मी त्या तरुणांना हेच सांगन, कारण जरी काही काही तरुणात शहराती अंधश्रद्धा आहे बा, अरे डोळे मिटून भक्ती केल्यापेक्षा रस्त्याचे दगड उचला ना. सांगायचं म्हटलं, या तरुणाला जागवण्याकरता मी हाच संदेश देईन की या लोकाईले जागवण्याकरताच शिक्षण आहे. पण जे लोक सुशिक्षित असून चमत्कारी महाराजाच्या मागं लागतात, याईनं सुशिक्षित नाही, याईनं शिक्षणावर सू केली. कोणाला सुशिक्षित म्हणता. म्हणून मी या तरुणाबद्दल एवढंच सांगू शकतो की स्वतःच्या बुद्धीचा वापर करावा, चिकित्सा करा, हे योग्य आहे का, आणि मग या अंधश्रद्धेत लागा. महाराज, महाराष्ट्राला एवढी थोर संतांची परंपरा लाभली, अनेकांनी प्रयत्न केले, भोंदूगिरीवर त्यांनी कडाडून प्रहार केला, तरी लोक हे खराससारख्या भोंदूबाबांच्या मागे लागतात. असं एकीकडे असताना झटपट तिकडं प्रसिद्धी मिळते, पैसा मिळतो, असं एकीकडे असताना तुम्ही जे कार्य करताय ते खूप कठीण आहे, पण ते करत राहावं असं तुम्हाला का वाटतं? एवढी प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते? मला पब्लिकपासून. अहो, ज्या माणसाले पंक्तीला नव्हते बोलावत साहेब, काय प्रश्न मारला तुम्ही. अहो, ज्या माणसाचं घर पंक्तीला सुटे मारलं, मी रडत जाव, एवढे गाणे चांगले म्हटले, मला कोणी 1 रुपया नाही दे, रडत जाव. मग आई म्हणे बाबू आपण गरीब आहोत. म्हटलं गरीबाच्या घरात मला कायले पैदा केलं होते. मला लहानपणचं उत्तर आहे, मै माय डसा रडत आहे. माल्यासोबतचा पोरगा फटाके फोडे, शेडजीचा पोरगा होता. आईले म्हणू आई आई अजून येत नोटा. अरे अजून एक होती. हे चमत्कार आहे महाराजच्या कृपेनं. बाबू सांगायचं म्हटलं, आईले म्हणू मला देणं 1 रुपया फटाका फोडायला 40-50 वर्षाच्या अगोदर. माझी आई म्हणे तुला अक्कल नाही काय म्हणे, तो मोठ्या माणसाचा पोरगा, शेडजीचा पोरगा फटाकेच फोडते ना, आग तो लावते,
तू आगा लावण्याचं काम केल्यापेक्षा आग विझवण्याचं काम कर. सत्यपाल, येते दिवाळीचा सण कुठं चाले ना तळण, गरिबाच्या झोपडीत नव्हतं सांजेचं दळण. त्या गरिबाच्या झोपडीतली आग मिटवा. आता असं आहे की तुमच्याबरोबर तुमचा मुलगा आणि तुमची नात आली आहे, ती इतकी छोटूशी आहे आणि ती पण आता तुमच्या जोडीनं आता भजन वगैरे म्हणायला लागली. काय कीर्तनी करते ते कीर्तन पण करते? थोडंसं. काय सांग, तुझं नाव सांग. माझं नाव श्रीमयी धर्मपाल चिंचोडकर. अच्छा, आणि तू काय भजन म्हणतीस, कीर्तन करतीस? हो. आवडतं? हो. काय आता तू आम्हाला काय म्हणून करून दाखवशील? तू भजन करणार आहे का काय कीर्तनातलं काय म्हणून दाखवणार आहे? आता एक साधं भजन म्हणून दाखवते. साधं भजन म्हणून दाखवते. बर, कुठलं म्हणणार? अकल्पायुष्य. अच्छा. आ आ अकल्पायुष्य भावितया कुडा, अकल्पायुष्य भावितया कुडा, माझी आस कडा हरीच्या दासा, माझी आस कडा हरीच्या दासा, अकल्पायुष्य भावितया कुडा, अकल्पायुष्य भावितया कुडा. नाम म्हणताया, नाम म्हणताया, नाम म्हणताया, असावे कल्याण ज्यामुखी निधान, पांडुरंगे ज्यामुखी निधान, पांडुरंगे, पांडुरंगे, अकल्पायुष्य भावितया कुडा, अकल्पायुष्य भावितया कुडा. धन्यवाद. वा. महाराज, खरं तर आपण अंधश्रद्धा आणि या सगळ्या गोष्टींबद्दल बरंच बोललो. मला म्हणजे थोडा थोडा आपला याच्यात उल्लेख झाला आहे, गाडगे महाराजांचा झाला, तुकडोजी महाराजांचा झाला, पण तुमच्या कीर्तनात म्हणजे जसं आता तुम्ही चित्रपटाच्या गाण्यांचा वापर करून समाज प्रबोधन करता किंवा तुमच्या कीर्तनात येतात, तर ते मला जितपत माहिती आहे की तुकडोजी महाराज तसं मोठ्या प्रमाणात करायचं. तर तुमच्या बोलण्यात म्हणा किंवा सांगण्यात दोघांपैकी कोणाचा जास्त प्रभाव आहे? तुकडोजी महाराज पासून सुरुवात झाली ताई, पण मला फर्स्टवर गाडगे बाबा आवडतात. कारण ज्यानं लवले जीवच नाही दिला. का रे तुमच्या देवाला जीव कोण घालते? म्हणे पुजारी. का रे तुमच्या देवाची आंघोळ घालून कोण करते? पुजारी. ज्या देवाला जेवता येत नाही तो तुम्हाला काय जीव घाली? ना मॅ म्हणे तुझं लाज नाही देवा, बोल रे केशवा म्हणे नामा. म्हणून मी हे पुस्तक आहेत ना, शेवटचं कीर्तन माय बहिणीनं जरूर घ्या. कुठूनही लहानसुकलं पुस्तक आहे, पण महिलांनी जर वाचलं, आम्ही वाचत नाही, तरुण पोरंही वाचत नाहीत. वाच्याच्या मागं कमी आहे, नाच्याच्या मागं जास्त आहे. असं म्हणतात, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. गरिबीच्या यातना तुम्ही लहानपणापासून सोसल्यात आणि त्यामुळेच कदाचित विचारांचं मोठेपण तुमच्या ठाई आहे. पुरोगामी महाराष्ट्र ही संकल्पना आता फक्त राजकारण केंद्री इतकी झाली आहे. अशा काळात त्याच पुरोगामित्वाचा पुरस्कार करत तुम्ही महाराष्ट्रभर फिरताय. कार्य मोठं आहे. एक खूप छान वाक्य आहे की जिकडे भक्ती असते तिथे श्रद्धा असते आणि जिथे भीती असते तिथे अंधश्रद्धा असते. लोकांच्या भीतीचा गैरफायदा घेऊन अंधश्रद्धेचं जाळं विणणारे अनेक हात आहेत, पण ते पाश तोडणारे तुमचे 2 हात आहेत. काम मोठं आहे. तुमच्या हातांना बळ मिळो यात सदिच्छा. तुम्ही मला संधी दिली,
आभार मानतो ते मी. आणि यासोबतच माझा गट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार, निसर्ग हर्ब्स आणि MSCIT या विशेष कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.